आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काम कसं चाललंय? उद्या सकाळ परत योग खड्डा बुजून त्यावर मूर्तीच्या स्थापनेचा चौथरा उभा राहणार. राहायलाच पाहिजे, पण त्याआधी एक काम कर. ही सुटकेस त्या खड्ड्यात पुरायची. काय आहे यात? बॉस बोलले विषय संपला. तुला बघायचंय ना या सुटकेस मध्ये काय? बघ ना. कोण आहे ही पोरगी? अरे काय झाले तिला? ये मुकादम, तुला हे पैसे दिलेत का नाही? त्याची बॅग पुरायची, तुझं थोबाड बंद ठेवायचं. यानंतर परत कधी इथं दिसायचं नाही, नाहीतर तुझा पुतळा कधी उभा राहील ना हे तुला पण कळणार नाही. आलं का ध्यानात? जय आदिशक्ती. लावता के ओम श्री गंगा स्नानं समर्पयामि. ओम श्री जल स्नानं समर्पयामि. नमस्कार. नमस्कार प्रिन्सेस. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. आज तुमच्यामुळेच हा दिवस आम्हाला बघायला मिळाला. आदिशक्तीने सगळं करून घेतलं आपल्याकडे. जय आदिशक्ती.
आता या ना, अहो तुमचा मान आहे, या या या. साहेब, तुम्ही एकटेच आलात? निदान छोटूशी आदितीला घेऊन आला असता तर बरं झालं असतं. तिला हे सगळं पाहून मजा वाटली असती. कोणी बनवलाय पान? कोणाला मला मारायचंय? कोणाला माझं सुख बघवत नाहीये? माझ्या पानात चुना घालून कोण माझी सुपारी घेताय सांगा मला. अहो मॅडम, चुकून माझ्या हातनं. थेरडे, तू तयार केलंस पान? इकडे. काय आहे? चुना. श्रीखंड आहे तुझ्यासाठी आणि तू ते खाणार आहेस. तोंड उघड. बाईसाहेब, आदिती कुठेच सापडत नाहीये. आदिती हरवलीये बहुतेक. आदिती आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची एकुलती एक वारस आहे. शोधा, ताबडतोब शोधा, नाहीतर आपण सगळे कधी कुठे कसे हरवून जाऊ कोणाला कळणार नाही. शोधा तिला, शोधा. आदिती, आदिती. कुठे गेली असेल ही पोर? आदिती आली आहे का तुमच्याकडे? नाही का? नाही, ठीक आहे ठीक आहे. आदिती, आदिती, आदिती. आदिती अजून सापडत नाहीये. आता माझं काही खरं नाही. आदिती हरवली आहे, कोणाला सांगू? काय करू? दगडू दादा. शेवटी आपल्या देशीनच कवल केली ना बाप्पा. कसं आहे, नेम पण धरता येतो आणि गरज पडली तर गेम पण करता येतो. काय बे, तुझं काय काम आहे? साहेब, आपल्या कंपनीचे क्वार्टर रिपोर्ट्स आले. साऊच्या सगळ्या डिटेल्स भरून आजच्या आज ऍडमिशन करा. ओके मॅम. ये साऊ. थँक्यू सो मच मॅम.
साऊला आणि मला समजून घेतल्याबद्दल. थँक्स तर मी म्हणायला हवं. कशाबद्दल? तुमच्यासारखी सावित्रीचे एक लेक प्रामाणिकपणे कायद्याचं काम करत असल्यामुळे ही दुसरी लेक समोरच्याला समजून घेऊ शकते आणि कुणालाही न घाबरता कायम ताठ मानेनं जगूही शकते. मैत्री सर देशपांडे निखारगे आहेत. माझा अजूनही विश्वास बसत नाही. यांची ही अशी अवस्था कशी काय झाली? काय विचारते मी? ते कसं आहे ना, दैव देतं आणि कर्म नेतं असं काहीसं झालंय बिचारीचं. हो ना, सतत नुसतं टेन्शनच टेन्शन ना बाप्पा. 100 कोटी टर्नओव्हर असलेला आदिशक्तीचा बिझनेस वहिनीला सांभाळणं जमलंच नाही. म्हणजे सतत टेन्शन आणि वाढती कॉम्पिटिशन आहे ना, म्हणून मेंटली डिस्टर्ब झाली आहे ती. आणि त्यात कोणावरच विश्वास नाही ना तिचा. जो तो आपला घात करतोय, संपत्ती हडप करतोय असं वाटू लागलं तिला. आणि मॅडम, माझ्यासारख्या माणसाला ती दारुडा समजायला लागली. तिथं सगळं संपलं ना बाप्पा. आणि मग बघता बघता कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीमध्ये चुका होऊ लागल्या. आणि चुका झाल्या म्हणजे नुकसान हे आलंच ना. आणि नुकसान भरपाई करणाऱ्या घरच्या माणसांवरच तिने दोष लावायला सुरुवात केली. आम्हाला संपवण्याच्या गोष्टी करू लागली. आम्हाला तिचं भलंच करायचं होतं. संशयाने तिला पार पोखरून टाकलं ना. मॅडम, संशयी व्यक्ती कसा असतो हे आम्ही तुम्हाला सांगायला नको. आधी बिझनेसकडे दुर्लक्ष, मग घराकडे, मग मुलीकडे आणि मग स्वतःकडे. हो ना, एकतर आमच्यावर अटॅक करायची किंवा सुसाईड अटेम्प्ट करायची. हे बघा, माझ्या हातावरची जखम बघा ना. आम्हाला स्वतःपेक्षा तिचीच काळजी जास्ती आहे. तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करू नये ना, म्हणून आम्ही तिला बांधून ठेवलंय. मॅडम, तुम्ही तिच्याजवळ जाऊ नका. आणि काही झालं ना मग आम्हाला काही सांगू नका. हॅलो मॅम, तुम्ही मला ओळखतच असाल ना? मी पोलीस ऑफिसर सौदामिनी. तुम्हाला साऊ आठवतच असेल ना? मॅम, काय चाललंय तुमचं? त्या आता कोणावर अटॅक करण्यासाठी नाही, त्यांना त्रास होतोय म्हणून तळमळत. ही साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? मॅडम, वहिनीला असा त्रास देताना आम्हाला काही आनंद होत नाही. पण तुमच्या अशा वागण्याचा त्यांना त्रास होतो त्याचं काय? अहो, तुमचा जीव महत्वाचा होता ना मॅडम. तुम्हाला काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं ते. मॅडम, इथं कोण पण आलं ना त्याच्यावर असाच हल्ला करते ना ती. म्हणून आम्ही तिला कोणाला भेटू देत नाही. हो, आणि कोणीही भेटायला आलं ना की तिने अटॅक केलाच म्हणून समजायचा. प्रत्येक वेळी तुम्ही असंच रिॲक्ट करत असणार. आय नो, त्या मेंटली अनस्टेबल आहे. त्यांना आता काहीच कळत नाही. तुम्हाला तर कळतंय ना. तुम्ही त्यांना समजून घेऊ शकत नाही का? मी स्वतः एक पोलीस ऑफिसर इथे असताना तुम्ही माझ्यासमोर एवढं विकृत वागू शकता?
मग त्या एकट्या असताना कसं वागत असाल? तुमच्या या कृतीबद्दल तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. नाही नाही मॅडम माफ करा. बघा एक डाव माफ करा. तुम्हाला वाचवायचं होतं पण म्हणून देवी समान वहिनीला त्रास दिला मी. प्रिन्स सारे खूप मोठी चूक झाली. प्लीज चुकशील. हे बघा मी खरं सांगतो परत असं कधी होणार नाही. मॅडम माफ. हे बघा असं आहे आमच्या प्रिन्सचं. आदितीला घाबरवण्यासाठी त्रास दिल्यासारखं करतो आणि मग स्वतःला असा त्रास करून घेतो. एकदम हलक्या मनाचा आहे आमचा प्रिन्स. सतत फक्त मैत्रीची काळजी. दिवसभर हिच्या कंपनीचं काम बघायचं आणि घरी आलं तर परत तिच्याकडे लक्ष द्यायचं. प्रिन्स दादा तू प्लीज स्वतःला त्रास नको ना करून घेऊ. बॉस ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला आता कोणीच काही बोलायची गरज नाही. बरंच काही माझ्या लक्षात आलं. मिस्टर प्रिन्स आवरा स्वतः. मी निघते आता पण त्याआधी माझी एक रिक्वेस्ट. बोला. या स्वाभिमानी बाईला बंद खोलीत ठेवा पण असं बांधून ठेवून. मी पुढच्या वेळी येईन तेव्हा मला हा बदल दिसला पाहिजे. तुम्ही बोललायत ना विषय संपला. मी निघते. रूपा वहिनीच्या पायातले साखळदंड सोडायचे. हो साहेब. रूपा साखळदंड कधी सोडायचे ते आपण तोपर्यंत वहिनी लावा ताकद. गावा पालता घातला पण त्या आदितीचा कुठे ठाव ठिकाणा लागला नाही. हो त्या एवढीशा पोरीशी कोणाची काय दुश्मनी असणार ना. पण पैशाच्या लालसे पोटी कोणीही काही पण करू शकतं. प्रिन्स साहेबांच्या विरोधात बोलायची हिंमत आहे का कोणात? गावातलं कोणी काय करणार नाही पण बाहेरच्यांचं काही सांगता येत नाही ना. मागच्या काही दिवसात फक्त हीच लोक गावाबाहेरून आली. अहो ते देवी तर देऊळ बांधायला आलेत. त्यांच्यावर कसला संशय घ्यायचा. साधक ते विचारायला काय हरकत आहे. अरे इथे बसून काय करताय? आज कामं नाही करायची का? हो मुकादमची वाट बघतोय. काल रात्रीपासून खोपटाकडे आलात नाही. इकडे लक्ष द्या. करुणा साहेबांचा निरोप आहे. पहिला मुकदम होता का नाही तो काल रात्रीच आपल्या घरला गेलाय. तेव्हा आजपासून मी तुमचा नवीन मुकादम आहे. काय रे पायाव पाय टाकून मीटिंग भरवल्या चांगली का कामाला. एवढं लवकर हाऊ इज इट पॉसिबल. कसं शक्य आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं नसतं तर कदाचित माझाही विश्वास बसला नसता. मैत्री निखारगे हे काय साधं सुद्धा नाव नाहीये. वेल एज्युकेटेड फॉरेन रिटर्न सक्सेसफुल बिझनेस वुमन ही न्यूज जर बाहेर कळली ना मोठा इश्यू होऊ शकतो. याची त्या लोकांनाही कल्पना आहे म्हणून ते कोणालाच मैत्रीच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ देत नाही. हे प्रकरण जितकं साधं सोपं वाटतंय ना इतकं अजिबात नाही. घरात इतकं काही घडत असताना त्या कुटुंबातला मोठा मुलगा आदितीचा बाबा मैत्रीचा नवरा यशवर्धन निखारगे आता कुठे. ती एक वेगळी स्टोरी समोर आली असते. मैत्रीने स्वतः तिच्या नवऱ्याविरोधात पोलिसात तक्रार करून त्याला अटक करायला लावली आणि तो सध्या आता जेलमध्ये त्याची शिक्षा भोग. बस हाच तुम्हाला खटकणारा पॉइंट. आय एम डॅम शुअर आदितीच्या गायब होण्यामागे कुठे ना कुठेतरी यशवर्धनचा हात आहे. पण तो तर आता जेलमध्ये असेल. हुशार गुन्हेगार हा गुन्हा करताना सगळ्यात आधी स्वतःला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा तो जेलमध्ये असतो ना तेव्हा कायद्याच्या दृष्टीने तो सगळ्यात जास्त सेफ असतो. त्याने जेलमध्ये बसून कोणाच्या तरी मदतीने आदितीला किडनॅप केलं. पण तो असा का करेल. कारण त्याच्या बायकोने त्याला. नमस्तस्ये नमो नमः. कोण आहे कोण आहे.
मी येत आई, तुमची रूपा. नाही ओळखलं. का आली असते? आपली आदिती सापडली ताई. आज काय झालं माहितीये, मी आणि कमला आजी देवळात गेलो होतो आणि देवीला साकडं पण घातलं. या घरातलं आपलं पूर्वीचं वैभव आणि आदिती परत येऊ दे असं सांगितलं आणि ते देवीने ऐकलं पण. आपली आदिती घरी परत येते ताई. ताई तुम्हाला प्रसाद खायचा नाही ना, हरकत नाही. तिथं ना आदिशक्तीचा अंगार आणलाय तेवढा तरी लावून घ्या. संपूर्ण टाकीन मी सगळ्यांना, संपूर्ण टाकीन. सोडणार नाही कुणाला, सोडणार नाही. माझ्या तावडीतून कोणीच नाही वाचू शकणार. सगळ्यांना सोडणार नाही मी. काय बोललो होतो आपण? काम पूर्ण होईपर्यंत इथून हलायचं नाही. खरंच थांबला होतास? काम पूर्ण झाल्यावर मुकादमाला गाडीत बसवून पाठवणार होतास. पाठवलास. मुकादमाला दिलेल्या पैशातून स्वतःचा कट काढलास. अरे बोल ना, बोल. तुझं नरड दाबून तुला कायमचा गप्प करायला टाइम लागणार नाही आपल्याला. थोबाड उघडायचं, मुत्याचं बोलायचं. तुम्ही सगळं सांगितल्याप्रमाणे झालं होतं. म्हणजे मी स्वतः तिथे होतो, त्यांना पैसे पण दिले विदाउट कट. मी स्वतः त्यांना गाडीत बसून पाठवून पण दिलं होतं. त्याचा फोन का लागत नाही? बॉस, आपणच त्यांना गायब व्हायला सांगितलं होतं ना, आणि त्या मुकादमाचं काम आपण दुसऱ्या मुकादमाला दिलेलं, मग तो कसा येईल? पॉइंट आहे. मग आदितीचं काय? 14 मिनिला आदिती कुठे सापडली? आदिती आली. तुला खरंच वाटतं आदिती आली? हा, म्हणजे नक्की तसं सांगता येणार नाही. मग तुला नक्की काय सांगता येईल रे? तुझं वजन, तुझी उंची काय आहे हे तरी नक्की सांगू शकशील? माहित नसेल तर माहित करून घे. कारण तुझ्या मापाची सुटकेस विकत घ्यायला मला फार वेळ लागणार नाही. आदिती, माझी आदिती कुठे आहे? तुम्ही तिला घेऊन आलात ना? हो ना, तिला कधी एकटा बघतोय असं झालंय ना आपल्याला. आदिती, कुठे सापडली? तुम्हाला नक्की टीप कोणी दिली? या सगळ्या मागे नक्की कोणाचा हात आहे? नाही, किडनॅप कोणी केलं होतं? तुम्ही फक्त नाव सांगा एकदा, बाकी काय करायचं आणि त्याचं ते आपण बघून घेऊ. तुमचे सगळे प्रश्न झाले असतील तर मी काही बोलू का? ही कुठे आणि कशी सापडली हे शांतपणे सांगू का?
चला निघूया. मॅडम काय झालंय देसाई? तुम्ही बघायला या. व्हॉट हॅपन? ज्या आदितीला तुम्ही शोधत होतात तीही तुमचीच आदिती आहे, अगदी सेफ. ती हरवलेली असताना तिच्याबद्दल एवढी काळजी करत होता, पोलिसांवर दबाव आणत होता, पण आता तुमच्या चेहऱ्यावर कौतुक, आनंद असं काहीच दिसत नाही. नाही, ऍक्च्युली आदितीला असं अचानक समोर बघितलं ना, धक्काच बसलाय आम्हाला. हो ना, म्हणजे ती हरवली होती यावर आमचा विश्वासच बसत नाहीये. तुमचा तर फक्त विश्वासच बसत नाही ना, पण मला आता एवढा आनंद उरायला ना की ती दिसतच नाही ना बाप्पा. आदिती कशी आहेस माझी बाळ? आदू, आतूला तुझी रोज आठवण येत होती. तुला पण आली असेल ना आतूची आठवण? कमला मावशी, सगळ्यात आधी आदितीची दृष्ट काढा. हा रूपा, आज आदूच्या आवडीचं जेवण बनवायला घे, आणि हो, कोणाला तरी सांगून तिची रूम पण साफ करून दे. चला 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 या. तुम्ही पण खुश व्हायचं सोडून टेन्शन मध्ये का दिसताय? नाही म्हणजे घरात एवढे सगळे नोकर चाकर असताना, सिक्युरिटी असताना जर काळजाचा तुकडा आमच्या हरवत असेल तर टेन्शन येणारच ना. आणि कसं आहे, आदिती पुन्हा हरवू नये म्हणून नक्की काय काळजी घेता येईल ना याचा विचार करत होतो आपण. पुढचा विचार करण्याऐवजी ती घरी सुखरूप परत आली आहे हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. तिला थोडा वेळ द्या आणि पूर्णपणे सेटल झाल्याशिवाय तिला काहीच विचारू नका. आणि हो, उद्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन आदितीला ताब्यात घेतल्याची फॉर्मॅलिटी पूर्ण करा. येतो आम्ही. आणि मग ती राजकुमारी घर सोडून अचानक निघून गेली. ती स्वतःहून गेली की तिला कोण घेऊन गेलं, हा सर्वांसाठी एक सवालच होता. अगदी आमच्यासाठी सुद्धा. तुमच्यासाठी का? गोष्टीतल्या राजाचा जीव जसा पिंजऱ्यातल्या पोपटात होता तसा आमचाही जीव त्या राजकुमारी मध्ये आहे ना. मग ती राजकुमारी परत आली का? आली ना. आदिशक्तीनं आमचं गाणं ऐकलं आणि आमच्या राजकुमारीला परतही आणलं. नाव काय होतं तुमच्या राजकुमारीचं? आदिती. आदिती नाव आहे आमच्या राजकुमारीचं. आदिती, कशी आहेस बेटा? आदू, कुठे होतीस तू? आम्हाला कोणालाही न सांगताना कुठे निघून गेली होतीस? नक्कीच तुला कोणीतरी घेऊन गेलं होतं ना. सांग बरं, कोण आहे ते जी तुला इथून घेऊन पण गेलं आणि पोलिसांच्या गाडीत ठेवूनही गेलं? डॉली, आज तुला ती सगळं सांगेल, हो ना? म्हणजे तू नक्की पुढे काय ठरवलं ते आम्हाला पण सांग ना बाप्पा. आणि नुसतं सांगू नकोस, विश्वासात घेऊन सांग. आम्हाला सांग आणि विश्वासात घेऊन सांग. यात असा काय फरक होऊन राहिला बे? आपण घरचे असून सुद्धा आपल्याला फक्त सांगितलं जातं आणि बाहेरच्यांना विश्वासात घेऊन सांगितलं जातं. वादळ वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग, विरविर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात सजनानं होडीला पाण्यात सोडलं, वादळ वार सुटलं ग. आजी, वादळ वार म्हणजे काय ग? ते तुला सांगून नाही कळणार. एकदा सांगून तर बघ. सगळं काही शांत शांत आहे असं वाटत असताना
आणि आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक कुठंतरी वाऱ्याचा जोर वाढतो आणि मग तो बघता बघता आपल्या दिशेने सरकायला लागतो. त्याचा नक्की हेतू काय आहे हे आपल्याला कळण्याआधीच तो आपल्या जवळ येतो आणि झडप घालतो. आदिती, तुझे म्युझिक टीचर आलेत, तुला आत बोलवलंय. वादळ आलंय? वादळ आलंय माहित नाही. माझ्या म्युझिक टीचर तर संडेला येतात, मग आज कशा आल्या? याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. चल, आपल्याला निघायला हवं. हा ठीक आहे ना, तू काय बोलला ते कळलंय आपल्याला, पण मी काय सांगितलंय ना ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आणि तुला जरा जरी काय कळलं ना आपल्याला डायरेक्ट फोन करायचा. हा काय ठेव. बॉस, ज्या मुकादमला आपण बॅग गाडण्यात ज्या माणसाने मुकादमला बॅग गाडण्याचं काम दिलं होतं ना त्या माणसाला गेल्या 2 दिवसात फोन सुद्धा नाही आणि मेसेज सुद्धा नाही. म्हणजे एकंदरीत बाहेर परिस्थिती नॉर्मल आहे. कोणावर संशय यावा असं काहीच घडलेलं नाहीये. बाहेर सगळंच जर नॉर्मल आहे, मग घरात आलेली ही मुलगी नक्की कोण आहे? कुणी काही म्हटलं ना तरी मला नक्की माहिती, या आदिती नाहीच. हेच सिद्ध करायला आपण तिच्या म्युझिक टीचरला बोलवलं. तुम्ही पण चला, म्हणजे ते म्युझिक टीचर समोर खरं काय आणि खोटं काय ते सिद्ध होईल. हे चित्र टीचर. हाय अदिती. आपलं ट्युशन तर संडेला असतं ना, मग तुम्ही आज कशा आलात? अदिती, तुझी रिव्हिजन घ्यायला आलेत त्या. आणि हो, यापुढे ते आपल्याकडे आठवड्यातून 2दा येणार आहे. हो ना टीचर? हो, आता तुम्हीच म्हणत असाल तर. बघ, टीचर पण हो म्हणतायत. टीचर, तुम्ही ते रिव्हिजन बद्दल बोलून घ्या. आदिती, मी तुला जी ट्यून शिकवली आहे त्याची आपण रिव्हिजन करूया का? मग ती ट्यून तू या सगळ्यांना वाजवून दाखवशील? ये. रूपा मावशी, पाणी दे. पुट्टी तर नौटंकी करू राहिली ना का? मला पण ते दिसून राहिले ना. रूपा मावशी, बोल ना. दूध हवंय.
फळं हवी असतील तर आत्ताच मागव, बिचारीला सारखी जाय नको. पाणी झालं, दूध झालं, आता थोड्या वेळाने पोटी पोटात दुखून राहिल्याचं नाटक करून राहणार बघ. पाहिजे तर लिहून घे ना माझ्याकडे. ही आधी ती खोटी आहे हे कळूच दे, मग बघ कशी वाट लावते ते. तू इथे काय करतेस? काय झालं ओरडायला? असं भूत बघितल्यासारखं काय करतेस? बोल ना पटकन. अक्का इथे पोटी उगीच का मुकाबी नाही करून राहिली का? अशी घाबरले जसं काय सापच बघितलाय. म्हणजे इकडे ती आदिती नागिनीची टून वाजवते आणि इकडे नागिन डोलून राहिली. हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही बाप्पा. बास, आजच्या दिवसासाठी एवढं पुरे. पण मला जमतंय ना टीचर. आज तू ज्या सफाईदारपणे ट्यून वाजवलीस ना, त्याबद्दल तुझं किती कौतुक करू तेवढं कमीच आहे. बस एवढंच म्हणेन की असाच सराव चालू ठेव. या आधी आपल्या घरात कधी साप आल्याचं आठवत नाही. कधी आलाच नव्हता या आधी, तर मग आठवायचा प्रश्नच येतो कुठे. मग आज कसं आला? आणि तोही माझ्या समोरच. अगं तो तुझ्या समोर आला हे जेवढं शॉकिंग आहे ना, तेवढं तो काही न करता निघून गेला हेही शॉकिंगच आहे ना. कोरोना सापाचा आजच्याच काय तो बंदोबस्त करा. आलं का ध्यानात? येस बस, तुम्ही सांगितलं म्हणजे विषय संपला. काम झालंच म्हणून समजा. आपण आता ऑफिसला निघतोय. आदितीच्या बाबतीत आपण जे काही सांगितलंय ते आलं का ध्यानात? बाळा सांडवायचं नाही. हं, तू चांगली होतीस तेव्हा असं सांडलेलं तुला आवडत नव्हतं. तुला असं काही सांगितलं की राग येतो. मला माहित आहे, एकतर चमचा तोंडात धरतेस